नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एकदम तडकती फडकती तोंडाला पाणी सोडणारी मसालेदार मॅगी. तर आपण बघतो की मॅगी तर सिंपलच छान लागते खायला कधी बी, पण मी तुम्हाला आज अशा प्रकारे एक मॅगी शिकवणार आहे की ते खाल्ल्यानंतर तुम्ही म्हणता वाह क्या मॅगी हे. मग त्यानंतर तुम्ही मॅगीचे 2-3 पॉकेट घ्या, तुम्हाला जेवढी करायची तेवढी घ्या. त्यानंतर त्याला गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्या, थोडंसं उकळू द्या. तसंच त्याच्यामध्ये काहीच टाकू नका, वाटलंच तर थोडंसं मीठ टाका चवीला फक्त. आणि गरम करून घ्यायचं चांगलं, 2-3 मिनटं शिजू द्यायची थोडीशी. आणि शिजल्यानंतर मग बाजूला काढून घ्यायची आणि पाणी टाकून द्यायचं, पाण्याच्या बाजूला काढायची. आता दुसरीकडे आपण इकडे गॅस पेटवून त्याच्यावर तवा ठेवूयात. त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं बारीक चिरलेला मिरची, थोडीशी लसण टाकायचं पहिल्यांदा थोडं थोडं बारीक. ते कसं टेस्ट लागतो थोडासा मॅगीला. आणि थोडं जशी आपल्या आवडीप्रमाणे तिखट मिरची टाकायची. तुम्हाला जसं तिखट आवडतं ना, स्पायसी जेवढं आवडतं तेवढंसं टाकायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि त्याचबरोबर अजून थोडंसं लाल तिखट टाकायचं. आणि जी मॅगीमध्ये मसाला पुडी येते ना, ते मॅगी मसाला पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आणि त्यानंतर आपण जी इकडे बॉईल केलेली मॅगी होती ना शिजवलेली, ते याच्यामध्ये टाकून द्यायची. आता पाणी टाकायचं नाही, काही नाही, तसंच त्याला खालीवरी परतून घ्यायचं. आणि परतून घेतल्यानंतर आपली ही गरमागरम एकदम तडकती फडकती मसालेदार तोंडाला पाणी सोडणारी मॅगी तयार आहे बघा. त्याच्यावर अजून थोडीशी टेस्ट येण्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात, हिरवी हिरवी गार. आणि आपल्या चहाच्या टायमिंगला अशी जर एखाद्या वेळेस कधी खाल्ली तर खूप छान लागते. आणि त्याचबरोबर थोडंसं लिंबू टाकायचं.